आता कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा विषय आहे, पण आपलं डोकं ठिकाण्यावर ठेवून आपण काही गोष्टी बोलल्या पाहिजेत आणि आपण काय वाक्य वापरतो, आपण कशा पद्धतीची भाषा वापरतो या संदर्भात सगळ्यांनी तारतम्य पाळलं पाहिजे या निमित्तानं. आणि भारत हा सक्षम आणि मजबूत देश आहे, लोकशाही प्रधान देश आहे. या देशामध्ये लोकशाही मजबूत आहे अशा व्यवस्थेवर अशा पद्धतीचं भाष्य करणं मला वाटतं एवढ्या उच्चपदस्थ नेत्याला फार शोभा देत नाही आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतायत की शिवाजीनगर जे मेट्रो स्टेशन आहे त्याचं नाव बदलून सेंट मेरी स्टेशनचं नाव बदलेल असा इशारा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. कसं पाहता याकडे? शिवाजीनगरचा सेंट मेरी होणार का? मला वाटते अशा पद्धतीची विध्वंसकारी वृत्ती समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वृत्ती असू नये. त्यामुळं त्यांनी जे काय म्हटलं त्याची माहिती मी घेतलेली नाही, पण अशा पद्धतीनं काही घडत असेल तर नक्की घडू दिलं जाणार नाही. चिंता करायचं काही काम नाही. आपण बघितलं असेल नॅशनल हायवेची कामं नुकतीच आता होत आहेत, काही ठिकाणी पूर्ण झालेली आहेत, काही ठिकाणी होत आहेत. त्यावेळी त्या हायवेचं काम करत असताना बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज व्यवस्था, बऱ्याच ठिकाणी छोट्या मोठ्या पुलांची आवश्यकता होती, त्या अनुषंगानं कामं झालेली आहेत. तर झालेल्या कामाचे काही परिणाम भविष्यात काय होणार आहेत, काही ठिकाणी चुकीचं झालं असू शकतं, काही ठिकाणी काम करत असताना काही नाले चेकअप झालेले आहेत, काही ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे. सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आता आपल्या बऱ्याचशाच गोष्टी लक्षात येतात, त्याचा आढावा घेऊ आणि त्या ठिकाणी चुकीचं झालेलं असेल तर दुरुस्त करू आणि काही ठिकाणी टेक्निकल अडचणी असतील तर त्याही आपण संबंधित यंत्रणेला सांगून त्याही दुरुस्त करू. मी आपणाला आज सांगत नाही आहे. मी जेव्हापासून पालकमंत्री झालो त्या दिवशी मी आपणाला सांगितलेलं होतं की कुठल्याही परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यामध्ये, काही लोक म्हणतील सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा कुठल्याही परिस्थितीत वाळू तस्करी करू दिली जाणार नाही. बेकायदेशीर वाळूचं उत्खनन होऊ दिलं जाणार नाही. बेकायदेशीर मुरमाचं उत्खनन होऊ दिलं जाणार नाही. कायदेशीर प्रक्रिया आहेत त्या पूर्ण करून जी व्यवस्था उभी करायची असेल ती कोणी करायला हरकत नाही. पण अशा पद्धतीनं कोण करत असेल तर तडीपारच नाही, MPID लावायचाही आपण सूचना दिलेल्या आहेत. कालच 3 दिवसापूर्वीच मी सगळ्या जिल्ह्यातल्या कलेक्टर, तहसीलदार, प्रांत, SP, DYSP आणि पोलीस स्टेशनचे इन्चार्ज अशी बैठक मी 3 दिवसापूर्वी केलेली आहे आणि त्यावेळी मी संबंधित सगळ्याच यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना हेही सांगितलेलं आहे की यंत्रणेतली काही लोक मदत करत असतील तरच हे चालू शकतं, अन्यथा चालू शकत नाही. त्यामुळे असा कोण दोषी आढळला तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल अशा पद्धतीची भूमिका मी मांडलेली आहे. आणि आपण सगळेजण बघताय वाळू तस्करांच्या वेगानं कारवाई होते आणि येणाऱ्या 8-10 दिवसाच्या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये आपण बघाल की बऱ्याच वाळू तस्करांना जिल्हा सोडावा लागेल आणि बऱ्याच वाळू तस्करांना गजाच्या आड पण जायला लागेल. त्यामुळं वाळू तस्करांना माझी सूचना राहील की आपण आता वेगळे व्यवसाय करावेत आणि वेगळ्या कामात राहावं. आपल्या सगळ्यांना मला सांगायचं की ग्रामस्थ बांधवांनाही माझी विनंती आहे की आपण ज्या काही गोष्टी आपण करतो त्या अगदी परवानगी घेऊन खूप सगळं करता येतं, तेव्हा आपण परवानगी केली पाहिजे, कायद्याचंही रक्षण केलं पाहिजे आणि चुकीच्या गोष्टीला आपण राजकीय स्वरूप पण दिलं नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मला वाटतं उत्खननाला सरकारनं कधी बंदी घातलेली नाही, फक्त परवानगी यायचा विषय आहे. वाळूच्या विषयात पण आपण बघतो की काही टेंडर निघत आहेत, काही ठिकाणी आपल्याला वाळू सँड पण आपल्याला म्हणजे पैसे भरून आपल्याला घेता येते. त्यामुळे थोडंसं आपण कायद्याचं पालन करावं ही विनंती या निमित्तानं मी सगळ्यांनाच करेन. ग्रामस्थ बांधवांनाही माझं तेच सांगणं राहील की आपण कुठल्याही राजकीय व्यवस्थेला चा विचार न करता प्रशासकीय व्यवस्थेचा विचार केला पाहिजे आणि जी गोष्ट कायद्यानं होती त्यासाठी बेकायदेशीर केलं नाही पाहिजे. साधा विषय आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.